Hello, hello. Hello, sir. Good morning. Hello, sir. Good morning, everybody. Good morning, sir. Okay, now we are going to deal with wholesaling. In that, types of wholesalers. Actually, this might be not in your syllabus, but still, I am going to deal with this. We will go first regarding the same. So, types of wholesaler: full service wholesalers, wholesale merchants, industrial distributors, limited service wholesalers, cash and carry wholesalers, truck wholesalers. That is, they are also called as a jobbers, drop shippers, rack jobbers, producers cooperatives, mail order wholesalers. So these are the different types of wholesalers. Okay. ब्रोकर्स अँड एजंट्स. आता हे पहिले होते होलसेल मर्चंट होलसेलर्स. तर मर्चंट होलसेलर्समध्ये एवढे वेगवेगळे टाईप्स येतात. ओके. नंतर ब्रोकर्स अँड एजंट्स डू नॉट टेक टायटल ऑफ द गुड्स. आता ब्रोकर्स किंवा एजंट्स असतात ते टायटल घेत नाही आहेत, ते ॲज इट इज माल फॉरवर्ड करतायत. सो ब्रोकर्स ब्रिंग बायर्स अँड सेलर्स टुगेदर अँड असिस्ट इन द निगोसिएशन. म्हणजे ते इन्व्हेस्ट करतील पैसा किंवा करणार नाही, दॅट इज अ डिफरंट पार्ट. तर मॅक्झिमम ते करत नाही आहेत. जस्ट व्हॉट इज देअर ड्युटी, व्हॉट दे आर डुईंग, दे ब्रिंग बायर्स अँड सेलर्स टुगेदर अँड हेल्प देम टू टेक द ट्रान्झॅक्शन, किंवा निगोशिएशन करून त्यांना ते मदत करतात ते देण्या घेण्यासाठी. ओके. आता एजंट्समध्ये टाईप्स कुठले आहेत? मॅन्युफॅक्चरर्स एजंट्स, सेलिंग एजंट्स, पर्चेसिंग एजंट्स अँड कमिशन मर्चंट्स. So these are the different types of brokers and agents. Then next comes manufacturers and retailers, branches and offices. ओके. मग मॅन्युफॅक्चरचं स्वतःचं आउटलेट म्हणतो आपण त्याला, की दे आर डायरेक्टली सेलिंग देअर गुड्स, ओके, टू द कन्झ्युमर्स. So sales branch and offices. Branches carry inventory, lumber, auto equipments, parts, etc. So office do not carry the inventory, dry goods. मग purchase officers perform roles similar to the brokers and agents. म्हणजे त्यांचे जे ऑफिसर्स आहे, पर्चेसिंग ऑफिसर वगैरे, ते काय काम करतात? ब्रोकर्स आणि एजंट्सचं काम करतात. ओके. हाऊएवर दीज इंडिव्हिज्युअल्स आर एम्प्लॉईज ऑफ द ऑर्गनायझेशन्स. मग ते कंपनीच्या वतीने काम करतात, मॅन्युफॅक्चररच्या, किंवा जे कंपनी मेन प्रॉडक्ट तयार करते, आणि ऑन द बिहाफ ऑफ देम दे आर सेलिंग देअर गुड्स, ओके, फॉर द कंपनी. आता फुल सर्व्हिस मर्चंट होलसेलर्समध्ये आपण पाहूयात. जनरल मर्चंडाईज कॅरीज नियरली ऑल ॲटम्स अ कस्टमर युजली नीड्स. जनरल मर्चंडाईजमध्ये काय आहे, की मॅक्झिमम जे काही जनरली गुड्स कस्टमर वापरतात, त्यांना लागतात असेच गुड्स ते कॅरी करतात, विकतात. स्पेशालिटी मर्चंडाईज फोकसेस ऑन अ नॅरो प्रॉडक्ट रेंज, एक्सटेन्सिव्ह असॉर्टमेंट. म्हणजे स्पेशालिटी मर्चंडाईज करतात, एक स्पेशल टाईपचे गुड्स असतील, म्हणजे नॅरो म्हणजे कमी रेंजचे प्रोडक्ट. जास्त मोठ्या प्रमाणात ते प्रोडक्टशी डील करत नाही आहे. मोठ्या म्हणजे वेगवेगळी व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स, ते थोडीच व्हरायटी ऑफ प्रोडक्ट डील करतायत, की ज्याच्यामध्ये ते स्पेशल असतील किंवा त्यांना ते इझिली शक्य आहे इन देअर एक्सपर्टाईज एरिया. त्यांचा जो एक्सपर्टाईज एरिया आहे त्या संदर्भात असणारे प्रोडक्ट्स ते डील करतात. देन रॅक जॉबर्स फर्निचर्स रॅक शेल्फ्स कन्साइनमेंट सेल्स. ओके. म्हणजे त्यांचं स्टॅकिंग रॅकिंग वगैरेमध्ये जास्त फंक्शन असतं. ओके. आणि कन्साइनमेंट सेल्स, मोठ्या मोठ्या प्रमाणात ते कन्साइनमेंटमध्ये माल पाठवतात. फ्रँचायझी युजेस अ कॉमन बिझनेस फॉर्मॅट एक्सटेन्सिव्ह मॅनेजमेंट सर्व्हिसेस. मग यांचा एक कॉमन बिझनेस फॉर्मॅट आहे, की समजा एक कंपनी आहे, ती काय करते, त्यांना वेगवेगळ्या बिझनेसमधला फ्रँचायझी ऑफर करते. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट असतो. मग त्यांनी फक्त यांचेच प्रॉडक्ट विकले पाहिजे, बाकीच्या कंपनीच्या प्रॉडक्टची डील करायचं नाही आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये क्लॉजेस वगैरे असतात, आणि त्याप्रमाणे ते कॉन्ट्रॅक्ट फायनलाइज करून म्युच्युअल याच्यामध्ये ते प्रॉडक्ट विकायला देतात. मग त्यांच्यावरती बर्डन असतं, की तुम्ही एवढं सेल टार्गेट अचीव करणं गरजेचं आहे, फक्त आमच्याच कंपनीच्या मालाशी डील करणं गरजेचं आहे, आणि आम्ही देऊ त्याप्रमाणे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे. ओके. मग त्या फ्रँचायझी होल्डरने त्याप्रमाणे सगळ्या कंडिशन फुलफिल केल्यावरतीच त्यांचं फ्रँचायझी ॲग्रीमेंट होतं, आणि त्याप्रमाणे ते बिझनेस करतात. मग त्यांचा एक कॉमन बिझनेस प्लॅटफॉर्म असतो इन एव्हरी सेन्स. मग प्रॉडक्ट संदर्भात असेल, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तुमचं कॉन्ट्रॅक्टमधले क्लॉजेस असतील, ते कॉमन असतात सगळ्यांना. ओके. देन प्रोड्युसर ओन कॉपरेटिव्ह. ओके. मग काही ठिकाणी प्रोड्युसर जे असतात त्यांचे ओन कॉपरेटिव्ज असतात, फार्मर कंट्रोल असतात, प्रॉफिट डिवायडेड अमंग द मेंबर्स. म्हणजे द्राक्ष बागायत संघ असेल, साखर उत्पादक संघ असेल, तर मग हे काय करतात, म्हणजे प्रोड्युसर ओन म्हणजे थोडक्यात ते फार्मिंग इंडस्ट्रीमध्ये जास्त चालतं.
मग याच्यामध्ये प्रोड्युसर काय करतात, एकत्र येतात आणि स्वतः त्यांचे कॉपरेटिव्ह फर्म तयार करतात किंवा एंटिटी तयार करतात आणि ती सगळी त्यांच्याकडून ती चालवली जाते. जसं द्राक्ष बागेत उत्पादक संघ असतील, मग ते काय करतात, सगळे येऊन काहीतरी कॉमन एजंडा असतो, त्यांची एक संघटना तयार करतात आणि त्याच्या थ्रू ते हे करतात, डीलिंग करतात किंवा बिझनेस करतात. दुसरी आहे रिटेल ओन कॉपरेटिव्ज. ओके, मग याच्यामध्ये रिटेलर लोक एकत्र येतात आणि त्याप्रमाणे त्यांचं ते कॉपरेटिव्ह म्हणजे सहकारी संस्था किंवा फर्म तयार करतात. ओके, होलसेलर ओन बाय सेव्हरल रिटेलर्स. ओके, तर मग अशा प्रकारे फुल सर्व्हिस हे आहेत. आणि लिमिटेड सर्व्हिस मर्चंट होलसेलर्समध्ये काय येते, कॅश अँड कॅरी, नो आउटसाईड सेल्स फॉर होलसेलर स्टोअर फॉर द बिझनेस नीड. होलसेलर फक्त जेवढी डिमांड असेल त्या बिझनेसच्या अँगलने ते मटेरियल किंवा इन्व्हेंटरी ठेवतात. ओके, आणि ते कॅश अँड कॅरी बिझनेस करतात, जेवढा म्हणजे कॅश असेल त्याप्रमाणेच ते सेल करतात, क्रेडिट वगैरे चालत नाही त्याच्यामध्ये. ड्रॉप शिपर शिप्स ॲटम्स विदाऊट फिजिकली हँडलिंग देम. आता ड्रॉप शिपर म्हणजे काय की ते पर्सनली ते प्रॉडक्ट स्वतः स्टोअर करत नाही, काय करत नाही, म्हणजे एकूण माल घ्यायचा आणि दुसरीकडे पाठवायचा. शिप्स ॲटम्स विदाऊट फिजिकली हँडलिंग देम म्हणजे एकूण माल घ्यायचा आणि दुसरीकडे पाठवायचा. काही ठिकाणी ट्रेडर्स वगैरे असतात, ते काय करतात, ट्रक्स फॉर एक्झाम्पल आता फार्मरमधलं घेऊ की गुजरातवरतून बटाटा लोड करायचा आणि महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफर करायचा, स्वतः त्याची ओनरशिप पण घ्यायची नाही, डायरेक्ट माल इकून म्हणजे फिजिकली ओन न करता, हँडल न करता तो डायरेक्ट दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करायचा. ड्रॉप शिपर्स म्हणजे ते स्वतः त्याची ओनरशिप तेवढ्या ट्रान्सपोर्टेशनपुरती असते. ओके, पण नंतर ते काय करतात, तिकडे डायरेक्ट करतात की म्हणजे आपण काय म्हणतो, इकून माल घ्यायचा आणि डायरेक्ट दुसऱ्या ठिकाणी पाठवायचा, स्वतः हँडल न करता, स्टोअर न करता. मग त्याचा त्यांचा स्टोअरिंगचा खर्च वाचतो, इन्व्हेंटरीचा वाचतो. सो लाईकवाईज देन ट्रक अँड वॅगन, सो सेल्स अँड डिलिव्हरी ऑन द सेम कॉल. आता याच्यामध्ये काय असतं की त्यांचे कॉन्टॅक्ट असतात मॅन्युफॅक्चररशी असतील आणि रिटेलरशी असतील. मग हे होलसेलर काय करतात, इकून कॉल आला, समजा त्यांना डिमांड आली खालून रिटेलरकडून, तर ते काय करतात, इमिजिएटली होलसेलर जो असेल त्याला ती ऑर्डर करतात, ती ऑर्डर त्या डायरेक्ट त्या रिटेलरच्या घरी पोच करायला सांगतात. ट्रक अँड वॅगन सेल्स अँड डिलिव्हरी ऑन द सेम कॉल म्हणजे त्यांना काय झालं की मालाची डिमांड आलेली आहे, इमिजिएटली ते काय करतात, इकून पर्चेसिंग करून लगेच इमिजिएटली त्या रिटेलरला सेल करतात. सो सेल्स अँड डिलिव्हरी ऑन द सेम कॉल. मेल ऑर्डर कॅटलॉग्स यूज ॲज अ सोल प्रमोशन टूल्स. मग तुमचे मेल्स थ्रू वगैरे तुमचा कॅटलॉग असतो आणि यू आर गोइंग टू प्रमोट द प्रॉडक्ट्स थ्रू दिस मेल ऑर्डर. मग तुमचे कॅटलॉग ऑनलाईन असतील किंवा काय असतील ना, डिजिटल याच्यामध्ये हे खूप वापरलं जातं डिजिटल एरियामध्ये. प्रोड्युसर्स अँड रिटेल कॉपरेटिव्ह अँड रॅक जॉबर्स. सो ओके, सो इंडिपेंडंट प्रोड्युसर मार्केट टुगेदर देअर आउटपुट ॲट अ डिस्काउंट. मग आता याच्यामध्ये एकत्र येतात प्रोड्युसर आणि रिटेल कॉपरेटिव्ह, जसं आपण मागे ते वेगवेगळं पाहिलं, प्रोड्युसरचं वेगळं आहे, रिटेलरचं वेगळं आणि रॅक जॉबर्स. सो दिज आर द इंडिपेंडंट प्रोड्युसर काय करतात, यांना सगळ्यांना घेऊन डिस्काउंटवरती तो माल विकण्याचा प्रयत्न करतात. सो प्रोड्युसर अँड रिटेल कॉपरेटिव्ह, रॅक अँड जॉबर्स. एजंट्स अँड ब्रोकर्स, मॅन्युफॅक्चरर्स, सर्व्हिस प्रोव्हायडर्स, एजंट्स. मग याच्यामध्ये काय होतं की सेल्स सिलेक्टेड आयटम्स फॉर सेव्हरल फर्म्स. मग त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरर्स किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर्स एजंट असतात, म्हणजे मॅन्युफॅक्चरचे असतील किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरचे एजंट्स असतील. दे आर वर्किंग ऑन द बिहाफ ऑफ मॅन्युफॅक्चरर. ओके, मग ते काय करतात, सिलेक्टेड आयटम्ससाठी वर्कआउट करतात. ते वेगवेगळ्या फर्मकडून ऑर्डर घेतात किंवा त्यांचं वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरशी पण टायअप असतं आणि मग जशी ऑर्डर येईल तसं ते काय करतात, तो माल डिस्पॅच करता, म्हणजे मॅन्युफॅक्चरकडून ज्यांना रिक्वायरमेंट आहे कस्टमरकडे ते फॉरवर्ड करतात. मग ते रिटेलर असतील किंवा होलसेलर असतील. सो मॅन्युफॅक्चरर, सर्व्हिस प्रोव्हायडर अँड एजंट्स. म्हणजे मॅन्युफॅक्चररचे एजंट असतील किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरचे एजंट्स असतील. जसं आता एरोप्लेन असेल, विमानाचं बुकिंग करण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे एजंट असतात. विमान आहे, एखादी फ्लाईट जाणार आहे, तर मग त्यांचे सेपरेट ऑफिसेस असतात अँड दे ऑपरेट ऑन द बिहाफ ऑफ मॅन्युफॅक्चरर. मग इकून ते काय करतात, बुकिंग घेतात आणि लगेच तिकडे फॉरवर्ड करतात एरोप्लेन कंपनीला. देन सेलिंग एजंट्स मार्केट्स ऑल ॲटम्स ऑफ अ फर्म. सेलिंग एजंट असतात, ते काय करतात, त्या फर्मचे मॅन्युफॅक्चररचे सगळे ॲटम विकतात. ओके, सेलिंग एजंट्स. देन कमिशन मर्चंट हँडल्स ॲटम ऑन अ कन्साइनमेंट बेसिस. म्हणजे मोठमोठ्या प्रमाणाची कन्साइनमेंट असेल तर त्याप्रमाणेच ते ऑर्डर घेतात, कमी ऑर्डरशी ते डील करत नाही. कमिशन मर्चंट. देन फूड ब्रोकर्स, त्याच्यामध्ये ब्रिंग्स टुगेदर बायर अँड सेलर्स. स्टॉक ब्रोकर्स ब्रिंग्स टुगेदर बायर्स अँड सेलर्स. त्याच्यामध्ये बिरिंग्स, आता याच्यामध्ये कसं आहे की त्यांच्या वर्कआउटप्रमाणे काय म्हणतो आपण त्याला, प्रोफाईलप्रमाणे ते प्रॉडक्टप्रमाणे डील करतायत. ओके, आता होलसेलर आणि होलसेलरचं मार्केटिंग डिसिजन आहे, ऑन व्हॉट क्रायटेरिया दे आर डिपेंडिंग. सो होलसेलर स्ट्रॅटेजी, तुमची स्ट्रॅटेजी काय आहे आणि अकॉर्डिंगली तुमचं होलसेलर्स मार्केटिंग मिक्स काय आहे. सो टार्गेट मार्केट अँड रिटेल स्टोअर पोझिशनिंग, याच्यावरती प्रॉडक्ट अँड सर्व्हिस असॉर्टमेंट, प्रायझेस, प्रमोशन अँड प्लेस, हे 4 मार्केटिंग पीज आहेत होलसेलर संदर्भात. अकॉर्डिंगली तुम्हाला ते डील करायचं आहे.
आता याच्यामधले डिसिजन कुठले आहेत? टार्गेट मार्केट अँड पोझिशनिंग डिसिजन्स. होलसेलर्स लाईक रिटेलर्स मस्ट क्लिअरली डिफाईन देअर टार्गेट मार्केट्स, पोझिशन देमसेल्स इफेक्टिव्हली इन द मार्केट. आता याच्यामध्ये इफ यू आर वर्किंग ॲज अ होलसेलर, यू शुड नो हू आर युअर कस्टमर्स, whom you are going to target. अदरवाईज तुम्ही कोणालाही माल द्यायला लागले तर इट इज ऑफ नो यूज. मग तुम्हाला त्याप्रमाणे तो टेरिटरी किंवा तो जॉग्राफिकल एरिया आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे आणि त्या एरियामध्ये काम करणारे रिटेलर्स कोणकोणते आहेत, ओके, त्यांच्याप्रमाणे तुम्हाला ते टार्गेट करायचं आहे आणि यू हॅव टू सर्व अकॉर्डिंगली. तुम्हाला टार्गेट मार्केट माहीत नसेल आणि तुम्ही त्याप्रमाणे पोझिशन केली नसेल तर इट इज ऑफ नो यूज. सो यू शुड नो हू आर युअर कस्टमर्स, हू आर गोइंग टू टेक द मटेरियल फ्रॉम युअर साईड. मग रिटेलर्स कुठले कुठले आहेत ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे जॉग्राफिकल एरियानुसार. देन साईज ऑफ कस्टमर, यू शुड नो what is your customer, what is their capacity, what is their potential, what should be their demand. You should estimate all these things and accordingly you have to make the material available to them. Product त्याप्रमाणे त्यांना अवेलेबल करून देणं गरजेचं आहे. टाईप ऑफ कस्टमर अँड नीड फॉर द सर्व्हिस, what extra service they are looking for, you should know all these things. मग मार्केट आणि टार्गेट मार्केट आणि पोझिशनिंग डिसिजनमध्ये ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत की तुम्हाला हे क्लिअर कट असणं गरजेचं आहे. अदरवाईज वॉट विल हॅपन की इफ आय एम गोइंग टू स्टार्ट होलसेलिंग डायरेक्टली, I should know who are my customer, what is their size, what is their demand, okay, what is their need for service. In that case I will not able to serve promptly to the retailers and they will not be satisfied. Okay, तर मग पहिलं मार्केटिंग डिसिजन संदर्भात टार्गेट मार्केटिंग काय आणि पोझिशनिंग डिसिजन काय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कशा बेसिसवरती ते घेतले पाहिजे. Marketing mix decision must also determine what product assortment and the ancillary services they will offer and decide on the price, promotion and place. मग त्यांचे 4 P's आहे, त्या 4 P'नुसार तुम्हाला डिसिजन घेणं गरजेचं आहे. प्रॉडक्ट कसं आहे, कुठल्या टाईपचं आहे, त्याला काय काय गरजेचं आहे, त्यासाठी फॅसिलिटीज काय काय असणं गरजेचं आहे, कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे, ओके, आणि प्राईस, प्रमोशन आणि प्लेसमेंट या संदर्भात गरजेचं आहे. आता होलसेलर मस्ट डिफाईन देअर टार्गेट मार्केट अँड पोझिशन देमसेल्स इफेक्टिव्हली. दे कॅनॉट सर्व एव्हरी वन. आता एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपण सगळ्याच कस्टमरला किंवा रिटेलर्सला कवर करू शकत नाही. दॅट यू शूड नो की तुमचं लिमिटेशन काय, यू शूड नो व्हॉट इज युअर फायनान्शियल कॅपॅसिटी, अकॉर्डिंगली यू हॅव टू परचेस द मटेरियल. मग फर्स्ट थिंग इज दॅट यू शूड चूज द टार्गेट ग्रुप बाय साईज ऑफ कस्टमर. मग तुम्ही कस्टमरची साईज डिटरमाइन करा की आय एम गोइंग टू डील विथ लार्ज रिटेलर्स ओनली किंवा आय एम गोइंग टू डील विथ स्मॉल रिटेलर्स ओनली. म्हणजे माझी कॅपॅसिटी काय आहे, माझ्याकडे इन्व्हेंटरी किती आहे, व्हॉट इज माय फायनान्शियल कॅपॅसिटी, व्हॉट टाईप ऑफ मटेरियल आय एम गोइंग टू परचेस फ्रॉम द कंपनी अँड इन व्हॉट क्वांटिटी. बल्कमध्ये घ्यायचं पण किती याच्यामध्ये, मग इन्व्हेंटरी किती स्टोअर करणार. जर माझी फायनान्शियल कॅपॅसिटी खूप चांगली असेल तर मी मोठ्या प्रमाणात करणार, जर नसेल तर मी स्मॉल याच्यामध्ये करणार. तर मग राज रिटेलर्सशी डील करायचं असेल तर तुम्हाला तेवढी क्वांटिटी आणि तेवढे प्रॉडक्ट अवेलेबल करणं गरजेचं आहे. सो फर्स्ट थिंग इज दॅट की तुम्ही एक क्रायटेरिया लक्षात ठेवायचं आहे की साईज ऑफ कस्टमर तुमची काय असणार आहे, रिटेलर्सचं स्वरूप कसं असणार आहे, किती रिटेलरला मी सर्व करणार आहे. देन टाईप ऑफ कस्टमर की कस्टमर तुमचे कुठल्या प्रकारचे आहेत, कन्व्हिनियन्स फूड स्टोअर्स ओनली किंवा काय, म्हणजे त्यांचं ते कुठल्या याच्यामध्ये डील करतात कॅटेगरीमध्ये, दॅट यू शूड नो दॅट. ओके, देन व्हॉट टाईप ऑफ सर्व्हिस दे आर नीडेड. ओके, मग त्यांना त्यांच्या ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी नसेल तर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल करून द्यावं लागतं का नाही, होम डिलिव्हरी असेल किंवा क्रेडिट फॅसिलिटी असेल. सो व्हॉट टाईप ऑफ सर्व्हिस दे आर रिक्वायर्ड फ्रॉम युअर साईड, दॅट यू शूड नो. Within the target groups they can identify the more profitable customer, okay, design stronger offers and build better relationship with them. मग याच्यामध्ये काय आहे की तुम्ही जे टार्गेट कस्टमर करणार आहे, टार्गेट ग्रुप आहेत, तर ते त्याच्यामध्ये करताना प्रॉफिटेबल कुठले आहेत जास्तीत जास्त ते तुम्हाला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. विच रिटेलर्स आर मोर प्रॉफिटेबल फॉर यू ॲज कम्पेअर टू अदर रिटेलर्स. सो हॅव टू मेक द ग्रुप अकॉर्डिंगली. मग त्यांना तुम्हाला टार्गेट करायचं आहे. मग नंतर त्यांच्यासाठी डिझाईन स्ट्रॉंगर ऑफर्स. मग त्या रिटेलर्ससाठी काही स्ट्रॉंग ऑफर्स पाठवायचे की तुम्हाला समजा रिकव्हरी फास्ट करायची असेल तर कॅश डिस्काउंटची ऑफर तुम्ही देऊ शकतात, क्वांटिटी डिस्काउंटची देऊ शकतात, किंवा सीजनल काही ऑफर असतील की त्याच्यावरती काही आयटम फ्री द्यायचे असतील तर यू कॅन डिझाईन द ऑफर्स अकॉर्डिंगली अँड बिल्ड बेटर रिलेशनशिप्स विथ देम. आणि त्यांच्याशी त्याप्रमाणे चांगले रिलेशनशिप तुम्ही डेव्हलप करा. दे कॅन प्रपोज ऑटोमॅटिक रिऑर्डिंग सिस्टीम्स, सेटअप मॅनेजमेंट ट्रेनिंग अँड ॲडवायझिंग सिस्टीम्स ऑर इवन स्पॉन्सर अ व्हॉलंटरी चेन. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना प्रॉपर सिस्टीम डेव्हलप करून देऊ शकतात की तुमचे ऑर्डर पॉईंट कुठला असला पाहिजे. मग तुमची ऑटोमॅटिक ऑर्डर असेल तर ते सॉफ्टवेअर असतील तर त्यांना सॉफ्टवेअर तुम्ही ते रिकमेंड करा. इफ नेसेसरी यू हॅव टू गिव्ह देम ट्रेनिंग. ओके, देन त्यांच्याशी की इवन अ स्पॉन्सर व्हॉलंटरी चेन की तुमचं समजा ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी असेल तुमच्याकडे चांगल्या प्रकारची अवेलेबल, जस्ट इन अ टाईम वगैरे काही सिस्टीम असतील त्या इम्प्लिमेंट करता येत असतील तर तुम्ही देखील ते त्यांना त्याप्रमाणे ट्रेनिंग देऊन तुम्ही ती सिस्टीम त्याप्रमाणे अडॉप्ट करू शकता, डेव्हलप करू शकतात. They can discourage less profitable customers by requiring larger orders and adding service charges to the smaller one.
आता काही ठिकाणी काही कस्टमर असतील, रिटेलर्स असतील, तुम्हाला ते प्रॉफिटेबल नाही आहेत. ओके, मग काही ठिकाणी काय होतं की यू ट्राय टू व्हॉट यू कॉल डिस्कंटिन्यू दीज नॉन प्रॉफिटेबल रिटेलर्स. सो दिस शुड नॉट हॅपन. आता मार्केटिंगमध्ये काय स्ट्रॅटर्जी किंवा तुम्हाला हे करायचं असेल, मार्केट शेअर वाढवायचं असेल, तर काही कस्टमर किंवा इवन आय हॅव द एक्सपिरियन्स दॅट वेन आय एम गोइंग टू समवेअर फॉर द पर्चेसिंग फॉर माय शॉप, दे आर सेइंग दॅट यू हॅव टू परचेस द ॲटम इन अ बल्क इन नंबर ऑफ 6 ऑर्डर, म्हणजे 1 डझन 2 डझन लाईक दिस, किंवा युनिट वाईज असेल तर 10 आयटम तुम्हाला घेणं गरजेचं आहे मिनिमम. मग त्या ठिकाणी काय करायचं की इफ आय एम इन नॉट दॅट कॅपॅसिटी, मग काय म्हणतात की वी आर नॉट एबल टू गिव्ह यू द मटेरियल, मी तुम्हाला देऊ शकत नाही, तुम्ही 10च्या क्वांटिटीमध्ये घेतलं तरच दिलं पाहिजे. मग ह्या ठिकाणी यू हॅव टू इनकरेज दिस रिटेलर्स, ओके, की सो दॅट दे विल बी प्रॉफिटेबल यू. मग 10च्या ऐवजी 5 देणार. समजा माझी रिक्वायरमेंट 3 आहे आणि तुम्ही म्हणतात की 10 असेल तरच यू आर एबल टू बी म्हणजे तुम्ही माझ्याकडून परचेस घेऊ शकतात. आय विल प्रोव्हाइड यू द मटेरियल अकॉर्डिंगली, जर 10 घेतले तर. मग त्या ठिकाणी माझी 3ची रिक्वायरमेंट असेल आणि तुम्ही 10 म्हणत असताल, तर तुम्ही त्या ठिकाणी काय होईल, तुमचा कस्टमर तुमच्या हातातून निघून जाऊ शकतो, तो रिटेलर जाऊ शकतो. मग त्या ठिकाणी यू हॅव टू निगोशिएट समथिंग, एक कॉमन म्युच्युअल अमाऊंट काढा की बाबा तुम्ही 5 आयटम घेतले तर मी तुम्हाला त्या रेटमध्ये देऊन टाकेल. तर मग त्या ठिकाणी काय करायचं की लेस प्रॉफिटेबल कस्टमर आहे, यू हॅव टू कन्वर्ट देम इन टू द प्रॉफिटेबल. ओके, सो ॲडिंग सर्व्हिस किंवा मग त्याच्यामध्ये काही असतील ॲडिशनल व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस असतील, अकॉर्डिंगली यू प्लॅन व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस असतील किंवा त्यांना हाऊ यू आर गोइंग टू मोटिवेट देम. आता याच्यामध्ये प्राईस, प्रमोशन, प्लेस, हे डिफरंट मिक्सेस आहे, यू नो व्हेरी वेल अबाउट दॅट. ओके, आता होलसेलिंगमध्ये वेगवेगळे ट्रेंड्स आहेत. होलसेलर्स आर अंडर ग्रेट प्रेशर टू कॅरी अ फुल लाईन अँड टू स्टॉक इनफ फॉर इमिजिएट डिलिव्हरी. आता होलसेलरचं आपण सांगितलं की फंक्शन किंवा एक क्रायटेरिया आहे की रिस्क टेकिंग. ते बल्कमध्ये मटेरियल घेतात, ते रिस्क घेतात, स्टोअर करतात. ओके, मग त्या केसमध्ये त्यांना होलसेलरला त्यांच्यावर एक प्रेशर असतं की बाबा फुल लाईन प्रॉडक्ट तुम्हाला ऑपरेट करायचे आहेत आणि स्टॉक पण एवढा मेंटेन ठेवायचा आहे की इमिजिएट डिलिव्हरी असेल किंवा इमिजिएट डिमांड वाढली असेल तर दे हॅव टू मीट दॅट डिमांड. ओके, मग सप्लाय आणि डिमांडचा लॉ त्यांना फॉलो करायचा आहे की त्याप्रमाणे त्यांना सप्लाय करता आला पाहिजे. बट दिस प्रॅक्टिस कॅन डॅमेज द प्रॉफिट्स. होलसेलर्स टुडेज आर कटिंग डाऊन ऑन द नंबर ऑफ लाईन्स दे कॅरी, चुझिंग टू कॅरी ओनली अ मोर प्रॉफिटेबल वन्स. मग आता एक ट्रेंड चेंज होत चाललेलं होलसेलरमध्ये, ते पूर्ण प्रॉडक्ट लाईन कॅरी करण्याच्या ऐवजी सिलेक्टेड प्रॉडक्टमध्येच ते डील करतात जे प्रॉफिटेबल असतील असेच, आणि जे नॉन प्रॉफिटेबल असतील किंवा ज्यातून प्रॉफिट मिळत नसतील ते प्रॉडक्ट लाईन ते टाळत आहेत. दे आर नॉट डीलिंग विथ दॅट प्रॉडक्ट लाईन. Wholesalers are also rethinking which service count most in the building strong customer relationship and which should be the dropped or charged for. ओके, सो दे प्लॅन अकॉर्डिंगली. हा ट्रेंड चेंज होत चाललेला आहे मार्केटमध्ये. तर आता याच्यामध्ये काय, प्राईस कॉम्पिटिशन इज स्टील टेन्स. मार्केटमधला ट्रेंड्स काय की प्राईस कॉम्पिटिशन टेन्स आहे, म्हणजे थोड्या थोड्या पैशावरतून घासाघीस होते किंवा कस्टमर तुटत आहेत किंवा नवीन कस्टमर जोडले जात आहेत. सो प्राईस कॉम्पिटिशन खूप महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये. सो यू शुड बी व्हेरी अलर्ट वाईल अडॉप्टिंग दिस प्राईस स्ट्रॅटेजी. देन सक्सेसफुल होलसेलर्स मस्ट ॲड व्हॅल्यू बाय इन्क्रीजिंग इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. म्हणजे होलसेलर्स आहेत सक्सेसफुल, ते काय करतायत, काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करतायत. ओके, अँड दे आर ऑल्सो इन्क्रीजिंग इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन सम केसेस, जस्ट अ मिनिट, देयर इज अ फोन. हॅलो, हो मॅडम, सध्या लेक्चर चालू, तुम्ही एक तासाने फोन करतात का? हो चालेल चालेल. ओके ओके, थँक्यू. ओके, सो इट इज द बर्डन ऑन द होलसेलर हाऊ दे आर डिफरंट फ्रॉम द अदर्स. समजा तर तुम्ही होलसेलर वेगवेगळे आहे मार्केटमध्ये. सो व्हाय आय शूड परचेस द प्रॉडक्ट फ्रॉम दॅट होलसेलर ओनली. सो व्हॉट इज ही इज गोइंग टू डू, म्हणजे तो मला ॲडिशनल काय व्हॅल्यू ॲडिशन व्हॅल्यू देत आहे किंवा काय व्हॅल्यू ॲडिशन करत आहे किंवा ॲडिशनल काही सर्व्हिस असेल का ही इज प्रोव्हाइडिंग टू मी. तर काही ठिकाणी मध्ये होलसेलरचा मधला ट्रेंड आला मला एक 5-10 वर्षापूर्वीचा, की होम डिलिव्हरी होलसेलर असतील त्यांची एक व्हॅन असायची, ते प्रत्येक रिटेलरला मॉल त्यांच्या शॉपला ड्रॉप करत असायचे फ्री ऑफ कॉस्ट. व्हॉट आय एम गेटिंग फ्रॉम दॅट होलसेलर. ओके, मग त्याचं समजा काही क्रेडिट फॅसिलिटी असेल किंवा काही ऑफर्स असतील, ही इज गोइंग टू डील विथ दॅट. सो दॅट आय हॅव टू डील विथ दॅट होलसेलर, की त्याचा माझ्याकडून काय माझा बेनिफिट काय त्याच्याकडे डील करताना. सो होलसेलर शुड थिंक ऑन दॅट लाईन. देन मोर सर्व्हिसेस विल बी प्रोव्हाइडेड टू द रिटेलर. मग आता होलसेलरला एक बर्डन आहे की त्यांनी रिटेलरला मॅक्झिमम सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं गरजेचं असेल. ओके,
मग ते वेगवेगळ्या ह्याच्यात असतील की प्रमोशन ॲक्टिव्हिटीसाठी कामाचं असेल ती सर्व्हिस, किंवा मग त्यांना होम डिलिव्हरीची सर्व्हिस असेल, काय ज्या असतील सर्व्हिसेस. सो दॅट इज ही हॅज टू डील विथ दिस. मेनी होलसेलर्स आर गोईंग ग्लोबल. मग काही होलसेलर आहे ते मोठ्या प्रमाणात डील करतायत. हा एक ट्रेंड चेंज केलेला आहे. दे आर गेटिंग द कॉन्फिडन्स अँड दे आर कवरिंग मोर जॉग्राफिकल एरिया. दे आर गोईंग ग्लोबल. अँड डायरेक्ट बाईंग ट्रेंड्स इनिशियली थ्रेटन द होलसेलर. आता काही ठिकाणी काय आहे की होलसेलरला देखील एक रिस्क आहे, थ्रेट आहे, की जे रिटेलर आहेत ते काय करतात आता नावडेज, दे आर डायरेक्टली डीलिंग विथ द कंपनी ऑल्सो, मॅन्युफॅक्चरर ऑल्सो. म्हणजे रिटेलर देखील काय करतात, दे आर ऑल्सो ट्राईंग टू बी अ होलसेलर. ओके, म्हणजे त्यांना ती कॉम्पिटिशन तयार राहिली होलसेलरला, आम्ही तुमच्याकडून माल घेण्यापेक्षा डायरेक्ट कंपनीतून घेऊ. काही कंपन्यांची ओपन पॉलिसी आहेत, दे आर रेडी टू गिव्ह मटेरियल टू एनीबडी. ओके, फक्त त्यांचा क्रायटेरिया काय आहे की तुम्ही एवढं बल्कमध्ये मटेरियल घ्यायचं आहे, दिस मच क्वांटिटी इज रिक्वायर्ड फॉर डायरेक्टली डिलिंग विथ द कंपनीशी जर डायरेक्ट डील करायचं असेल तर एवढी क्वांटिटी घेणं गरजेचं आहे. मग रिटेलर देखील आता काय करत आहेत, डायरेक्ट त्यांच्याकडून माल घेत आहेत. सो दॅट इज ऑल्सो थ्रेट टू द होलसेलर. नंतर ॲडिंग व्हॅल्यूज, रिड्युसिंग कॉस्ट, strengthening relationship with the manufacturers, resistance to the price increases, adding value by increasing efficiency and effectiveness. Consolidation will reduce the number of firms operating within the industries. Those remaining will grow in a size and influence. Distributors will need to learn how to compete effectively over wide and more diverse areas. The increased use of technology and automated systems will assist in managing the business. The differentiation between wholesalers and large retailers become less clear. Wholesalers will continue to increase the extent of their service to the retailers. So these are the different trends in the wholesaler. आता याच्यातला एक महत्त्वाचा ट्रेंड कुठला आहे, द डिफरन्सिएशन बिटवीन होलसेलर अँड राज रिटेलर्स विल बिकम लेसर. त्याच्यामध्ये सेम उरायलेलं आहे की पहिले होलसेलर वॉज अ डिफरंट एंटिटी अँड रिटेलर्स वेअर द डिफरंट एंटिटी. नाउडेज व्हॉट इज हॅपनिंग की रिटेलर्स आर ऑल्सो कॉम्पिटिंग विथ द होलसेलर, दॅट ऑल्सो ट्राय टू बी अ होलसेलर. मग ते रिटेलर काय करत आहेत, मोठे मोठे लार्ज रिटेलर्स फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत, ते डायरेक्ट कंपनीशी डील करतायत. मग त्याच्यामुळे होलसेलर आणि रिटेलरमधला जो डिफरन्स आहे तो कमी कमी होत चाललेला आहे. ऑल्सो ह्या ट्रेंड्समध्ये काय होलसेलिंगच्या की इन्क्रीज यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड ऑटोमेटेड सिस्टीम्स विल असिस्ट इन द मॅनेजिंग द बिझनेस. म्हणजे नावडेज व्हॉट इज हॅपनिंग की समजा बारकोड सिस्टीम असेल, डिजिटल बिलिंग असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, किंवा काय ज्या गोष्टी असतील, ह्या नवीन टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे आणि ऑटोमॅटिक सिस्टीममुळे बिझनेस मॅनेज करणं खूप सोपं झालेलं आहे. जस्ट इन टाईम टेक्निक आहे. जस्ट इन टाईम टेक्निकमुळे काय झालं की तुम्हाला इन्व्हेंटरी जास्त मेंटेन ठेवायची गरज पडत नाही आहे. विदिन अ कॉल की तुम्हाला किंवा विदिन सेकंड ऑफ फ्रॅक्शन्स तुमची ऑर्डर तिकडे पोहोचते आणि इमिजिएट तुमचा माल डिस्पॅच होऊ शकतो. किंवा ऑटोमेटेड असेल की तुमचा बफर स्टॉक किती आहे, किंवा तुमची इन्व्हेंटरी लेवल आपण काय म्हणतो, बफर स्टॉक म्हणजे काय, अशी एक स्टॉक लेवल की ज्याच्या पुढे तिथपर्यंत आल्यावरती तुमची ऑर्डर ऑटोमॅटिक दिली जाते बफर स्टॉक लेवलला. की नाही समजा माझा 10चा बफर स्टॉक आहे, म्हणजे 10 आयटम माझे शिल्लक राहिले तर माझी ऑर्डर लगेच कंपनीला गेली पाहिजे. सो मग ह्या गोष्टीमध्ये जस्ट इन टाईम असेल, बफर स्टॉक वगैरे अशा काहीतरी कन्सेप्ट असतील, तर याच्यामुळे देखील काय उरायलं की तुमचा ट्रेंड होलसेलिंगचा चेंज होत चाललेला आहे. सो दिस इज अबाउट द होलसेलिंग. ओके, अंडर द प्लेस unit. Okay, so we have somewhat deal with in depth with this wholesaling. Now we are going to deal with the retailing. What do you mean by retailing? Anybody? रिटेलिंग म्हणजे काय सांगता येईल का तुम्हाला? आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? Am I audible? Yes. Yes, sir. So what do you mean by retailing? रिटेलिंगचा अर्थ सांगता येईल का? बरं, होलसेलिंगचा तरी सांगा आता. व्हॉट डू मीन बाय होलसेलिंग? आपण पाहिले आत्ता जस्ट. बरं असं करा, बरं मला तुमचे सगळ्यांचे चेहरे दाखवा बरं, काय चाललंय मला काय कळणार. ऑन युअर व्हिडिओज. हॅलो, म्हणजे तुम्ही फिजिकली प्रेझेंट आहात का?
आवाज येत नाही मला कुणाचाच. तर आर यू Yes, गेटिंग? sir. येस येस, जस्ट आय वॉन्ट टू नो व्हॉट इन बाय रिटेलिंग. तुम्हाला रिटेलिंगचा Yes, अर्थ sir. माहिती का? हम्म? व्हॉट इन बाय रिटेलिंग? बरं, होलसेलिंग काय ते तर माहिती ना तुम्हाला? होलसेलिंग मी शिकवलंय आता. Wholesaling means when a owner of the business buys from manufacturers and in bulk and just sell it to retailers in a quantity how much they want. Okay, good. And what in by retailer? Retailer is a channel partner and he buys product from wholesaler according to his preference and he's located and retailers are located everywhere. मतलब जहाँ पे जाके लोग हैं वो वहाँ पे आके उतना सामान कलेक्ट कर सकते हैं मीन्स उनको कंपनी के पास नहीं जाना पड़ता. Okay, they purchase for the purpose of reselling. Okay, so we will deal with what in by retailers. Okay, so मैंने जो होलसेलिंग आपको पढ़ाया है वो थोड़ा सा अपार्ट फ्रॉम सिलेबस ज़्यादा रहेगा. तो व्हाट आई वांट टू, म्हणजे व्हाट आई एम एक्सपेक्टिंग फ्रॉम यू कि एमसीक्यू रहेगा. तो एमसीक्यू का देर इज़ नो रिस्ट्रिक्शन कि इतना ही रहेगा होलसेलिंग के ऊपर. तो वो कहाँ पे भी डाल सकते हो. वाई आई एम प्रिपेयरिंग फॉर दिस, क्यों मैं आपको इतना ज़्यादा क्यों दे रहा हूँ कि यू शुड एबल टू गिव द आंसर अकॉर्डिंगली. कि होलसेलिंग यू कांट रिस्ट्रिक्ट दैट कि इसका आंसर या इसका क्वेश्चन एमसीक्यू रहेगा यही पॉइंट पे आएगा, वो आउट ऑफ दैट भी आएगा. सो दैट्स व्हाट आई एम डीलिंग और कवरिंग मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ दिस सिलेबस. कि वो आउट ऑफ सिलेबस भी रहेगा तो भी मैं आपको पढ़ा रहा हूँ. सो इट विल बी बेनिफिशियल फॉर यू. Okay, so retailing, all activities involved in selling goods or services directly to the final consumers for their personal and or non business use. Okay, retailing ये entity रहता है कि वो क्या करते हैं, they are engaged in selling goods or services directly to the final consumers. म्हणजे end user consumer को ये goods बेचते हैं. पर्पज़ उसका क्या है, फॉर देयर पर्सनल यूज़ और नॉन बिजनेस यूज़. even though they are purchasing, समझो I am a consumer, I am purchasing some suppose toys, so they are not I am not going to use that toys, but my children are going to use that toys. So that is a non business use. Business use means what, कि I am purchasing it for the purpose of reselling. सो रिटेलर्स क्या करते हैं, वो होलसेलर से यूज़ करते हैं एंड फाइनल कंज्यूमर दैट इज़ एंड यूज़र कंज्यूमर के लिए वो बेचते हैं. ओके, then retailers are the business whose sales come primarily from retailing. Retailer is a person or a business entity whose sales come primarily from the retailing. Retail stores types pass through the retail life cycle. The wheel of retailing describes as how new store types emerges. Retailers can offer one of four level of services: self-service, self-selection, limited service and full service. So these are the different services they are going to offer the consumers. Okay, these were the traditional looks of retailing of India. इंडिया रिटेलर मधले हे छोटे छोटे शॉर्ट्स आहेत किंवा व्ह्यूज आहेत, पिक्चर्स आहेत. सो दिस इज वॉट द रिटेल मार्केट. मॉडर्न रिटेलिंगमध्ये काय आले की नवीन स्टोअर्स आले, मेगा स्टोअर असेल, बिग बाजार असेल किंवा तुमचं पॅटलून्स असेल किंवा अजून एक कुठलं डीमार्ट आहे. सो दीज आर द डिफरंट मॉडल, म्हणजे तुमचे काय म्हणतो आपण सुपर मार्केट वगैरे असे असतात ना लाईकवाईज, आपण त्याचे टाईप्स पण पाहू. Retailing, India's largest industry and one of the biggest source of employment in the country. 40 million people are dependent on that. आता nowadays तो आकडा वाढला असेल. Generates more than 10% of India GDP. मग रिटेलिंगला एवढा स्कोप आहे, म्हणजे रिटेलिंगमध्ये एवढं काही करिअर तुम्ही करू शकतात की त्याच्यामध्ये इंडियाला मॅक्झिमम 10% ऑफ जी डी पी त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे इन्कम पर्सेंट ऑफ त्याच्या जी डी पीचा त्याच्यावर अवलंबून आहे. आणि 40 मिलियन पीपल म्हणजे माईट बी मोर दॅन नाउडेज, ते जास्त असू शकतात. तर याच्यामध्ये त्याचा एक इम्पॉर्टन्स आहे रिटेलचा इंडियामध्ये. इंडियाज लार्ज इंडस्ट्री आहे रिटेल इंडस्ट्री. इट इज वन ऑफ द बिगेस्ट सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट इन कंट्री, जनरेट्स मोर दॅन 10% ऑफ जी डी पी. इट इज बट ऑर्गनाइज रिटेल. आता याच्यामध्ये ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज असे दोन सेक्टर आहेत रिटेलमध्ये.
ऑर्गनाईज म्हणजे काय, ते एकमेकांशी कॉर्डिनेटेड आहे, प्रॉपरली ते हे करतात, निगोशिएशन करतात, एकत्र आहेत, त्यांचं चांगलं फोर्स आहे लाईकवाईज, मग ते ऑर्गनाईज आहे, दे नो व्हॉट दे वॉन्ट टू डू. आणि अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये काय आहे की त्यांचं काही प्लॅनिंग नाही आहे प्रॉपर, आणि दे आर नॉट कनेक्टेड विथ इच अदर. ओके, मग आता ऑर्गनाइज रिटेलमध्ये इंडिया इज अ नासेंट स्टेज, बट ओनली 3% शेअर ऑफ रिटेल मार्केट. म्हणजे आपल्या टोटल इंडियाच्या रिटेल मार्केटमध्ये रिटेल इंडस्ट्रीपैकी 3%च रिटेलर्स ऑर्गनाइज्ड आहे, आणि बाकीचे समजा 97% रिटेलर्स आहे, दे आर नॉट ऑर्गनाइज्ड. मग आता एक जस्ट बोलता बोलता मला एक आठवलं की आता फॉर एक्झाम्पल हॉटेलची कुठली इंडस्ट्री आहे चेन सिस्टीममध्ये, सांगता येईल तुम्हाला? हॅलो, आवाज ऐकू येतोय का? Yes, sir. हॉटेलमधली कुठली इंडस्ट्री आहे बुकिंग करून तुम्हाला हॉटेल मिळू शकतात? असा एक व्यक्ती होता की त्याला कळालं की बाबा कमी रेटमध्ये त्यांना हॉटेल भेटले पाहिजे, मग त्यांनी वेबसाईट डेव्हलप केले, वेगवेगळे हॉटेल्स लिंक केले. ती स्टोरी माहिती आहे का तुम्हाला? जसं ओला आणि उबेर कॅबमध्ये त्यांनी एक सॉफ्टवेअर डिझाईन केलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्सीज त्यांनी भाड्याने घेऊन हायर करायला चालू केलं, शेअर बेसिसवरती किंवा काय असेल. तसं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये त्या माणसाला काहीतरी नीड पडली, तो ज्याच ठिकाणी गेला त्या ठिकाणी बाहेरून हॉटेल चांगलं दिसलं, पण आतमध्ये तेवढी प्रमाणात त्याला फॅसिलिटीज अवेलेबल नव्हत्या, किंवा दिसतं तसं नसतं, त्याला असा अनुभव आला की लोक फसवत आहेत, आता विनाकारण पैसे किरण ताई जास्त. हां, विठ्ठल कामत. विठ्ठल कामत. ओके. आणि अजून एक व्यक्ती होता, त्यांनी काय केलं, हॉटेल्सची चेन तयार केलेली होती, वेगवेगळे हॉटेल्स होते त्यांच्याशी टायअप करून. हॉटेलिंग इंडस्ट्री म्हणजे स्वतःचे रिसोर्सेस नव्हते, ॲज अ थर्ड पर्सन त्यांनी वेबसाईट डेव्हलप केली आणि बाकीच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी ते डेव्हलप मेक केलं. माय ट्रिप. हां, मेक माय ट्रिप. ओके, अजून? हां, ओयो, बरोबर. आय एम लुकिंग फॉर द सेम आन्सर. ओयोचं काय सांगता येईल का हिस्ट्री तुम्हाला? हॅलो, अरे तुम्ही मार्केटिंगचे म्हणजे मॅनेजमेंटचे मुलं हॅलो. आहेत. हां, हॅलो. हा सर, ओयोवरती आपण ऑनलाईन बुकिंग करू शकतो. ओके, म्हणजे मग त्याची हिस्ट्री सांगता येईल का, म्हणजे कसं लॉजिंग साठी तयार झालं वगैरे. किंवा कशी नीड जनरेट झाली आणि हाऊ दे आर डुईंग ऑल दीज थिंग्स? आता म्हणजे पर्यटनासाठी बरेच जण जातात, पण इझिली अवेलेबल नाही होत का. जर आपलं वेल प्लॅन जर नसेल, आपण समजा पुढे फिरायला गेलो, वेल प्लॅन जर नसेल तर आपल्याला राहण्याची वगैरे सोय होत नाही म्हणजे तात्काळ इमिजिएटली. तर गेल्यानंतर म्हणजे आपलं अचानक जर ठरलं आपण जर फिरायला गेलो, तर त्याच्यासाठी त्यांनी ते ओएस सिस्टीम काढलेली आहे. आपण ऑनलाईन आधीच त्या ओयो जर टाकलं तर ऑनलाईन आपल्यापासून नियर किती हे आहेत हॉटेल्स आहेत त्यांचे, ते आपल्याला ऑनलाईन डिस्प्ले होतं आणि ऑनलाईन आपण तिथे बुकिंग करू शकतो. अजून त्याचा युनिकनेस काय सांगता येईल का ओयोचा? आता ओयोमध्ये जे पार्टनर्स आहेत त्यांनी लिंक केले होते, तर त्याच्यामध्ये काय होतं की त्याला जो अनुभव आला होता, रितेश अग्रवाल असं काहीतरी नाव आहे मला वाटतं, तर तो जेव्हा त्याला एक्सपिरियन्स असा होता की जो बाहेर फिरायला किंवा काही ठिकाणी गेला, त्याला हॉटेलिंग इंडस्ट्रीचा वाईट अनुभव आला की त्यांनी जे समजा वेबसाईटवरून तुम्ही बुक केलं तर तिथे काही पिक्चर्स वगैरे दाखवलेले आहेत, हॉटेलचं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे असं दाखवलेलं आहे, तर त्यांनी त्याप्रमाणे ते बुकिंग केलं होतं वाटतं, आणि त्याला त्याप्रमाणे त्या फॅसिलिटीज वगैरे काहीतरी आढळल्या नाही, असं काहीतरी स्टोरी आहे. आय एम नॉट एक्झॅक्टली रिमेंबरिंग. तर मग त्याला ते वाईट एक्सपिरियन्स आला. मग त्याच्या डोक्यात असं आलं की बाबा अशी काही सिस्टीम मला डेव्हलप करता येईल का की ज्याच्यामध्ये जे हॉटेल असतील, की समजा मी आज इथे नगरमध्ये राहिलो आहे, नंतर मी औरंगाबादला, नंतर पुण्याला अशा ठिकाणी राहिलो आहे, तर मला त्या हॉटेलमध्ये जे आहे तेच प्रॉपर जे सांगितलेलं आहे तसंच मला फॅसिलिटीज किंवा सर्व्हिसेस भेटल्या पाहिजे, किंवा इन्फ्रास्ट्रक्चर तसंच असलं पाहिजे. आणि ह्या केसमध्ये त्यांनी काय केलं आहे की सिमिलर एखादा माणूस असेल तर तो त्या ओयोच्या हॉटेलमध्ये जर राहिला त्याला सेम एक्सपिरियन्स येणार. मग कलर कॉम्बिनेशन असेल किंवा इंटेरियर असेल किंवा त्यांचं सर्व्हिस एक असेल, तर त्याला सेम एक्सपिरियन्स येणार. तर मग त्यांनी काय केलं, स्वतः समजा त्याचा मालक नव्हता, मग त्यांनी काय केलं, वेगवेगळ्या हॉटेलची टायअप करून ती कन्सेप्ट सांगितली, त्यांना पहिल्यांदा बिझनेस दिला आणि नंतर त्याप्रमाणे त्यांनी ते हॉटेल डेव्हलप केले की त्या ठिकाणी सगळ्यांना सारखाच हे भेटेल, एक्सपिरियन्स भेटेल.
तर त्याची त्या काय केलं, स्वतःचं इन्व्हेस्टमेंट न करता पार्टनरकडून काम करून त्यांना त्याप्रमाणे बिझनेस दिला. ओके. तर मग ह्या केसमध्ये काय झालं की नीट जनरेशन. आता सेम मला असंच म्हणायचं आहे, मला हा आज कसं आढळलं की हे प्रॉब्लेम जे आहे की इंडियामध्ये 3%च ऑर्गनाईज सेक्टर आहे रिटेलचं. तर मग व्हॉट अबाउट अनऑर्गनाईज सेक्टर रिटेलर्सचं. तर मग त्या ठिकाणी मला अशी कन्सेप्ट आली, म्हणजे दिस माईट बी फुल आयडिया किंवा काय असू शकतं, पण जस्ट मला अशी आयडिया आली की आता समजा अमेझॉनवाले आहेत ते काय करतात, ऑनलाईन ऑर्डर घेऊन माल तुम्हाला पाठवतात. मग त्या ठिकाणी डिलिव्हरीचे चार्जेस किंवा काय ट्रान्सपोर्टेशन चार्जेस किंवा ते लागतात. तर मग माझ्या डोक्यात अशी कन्सेप्ट आली की मी वेगवेगळ्या ठिकाणचे रिटेलर्स ऑर्गनाईज केले. ओके. एक वेबसाईट तयार केली, काहीतरी नाव दिलं समजा. ओके. समजा काहीतरी नाव आहे toys.com किंवा काय असं असेल किंवा काय असेल, समजा मी टॉईजमध्ये डील करतो आहे. तर मला समजा नगरहून एखादी ऑर्डर आली, मी ऑनलाईन डील करतो आहे, माझ्या वेबसाईटला ऑर्डर आली. तर नगरमध्ये माझे जे काही रिटेलर्स आहे त्यांच्याकडे तो माल अवेलेबल कुठल्या रिटेलरकडे आहे त्याची माझ्याकडे लिस्ट आहे. मग मी काय करेल, त्या रिटेलर थ्रू त्यांना माल तो प्रोव्हाइड करणार. मग माझी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी लागणार, लोकल रिटेलरचा बिझनेस होणार, माझं पर्सेंटेज मार्जिन आहे तो मी काढणार. समजा मला पुण्यातून ऑर्डर आलेली, मी नगरमध्ये आहे, तर मला नगरहून ट्रान्सफर करायला खर्च जास्त लागणार आहे. तर मी काय करणार, पुण्यामध्ये जिथून ऑर्डर आली त्या लोकेशनच्या जवळपास कुठला रिटेलर आहे आणि त्याच्याकडून तो प्रोडक्ट त्याला द्यायचा. सो ऑर्गनाइज सेक्टर इन रिटेल. ओके. मग हे जस्ट टॉईज झालं. मग किराण्याचं असेल, मग किराणा तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर माझे किराण्याची चेन मी तयार करणार, वेगवेगळ्या तालुका लेवलला असतील किंवा वेगवेगळ्या जॉग्राफिकल एरियाला असणार आहे. मग ज्याच्याकडून मला ऑर्डर येईल मी काय करणार, ती ऑर्डर त्या लोकल रिटेलरला फॉरवर्ड करणार आणि तो माल येणार आणि माझं काय असेल ते कमिशन किंवा प्रॉफिट मी तो काढून घेणार. सो दिस इज वॉट माय आयडिया की ऑर्गनाइज रिटेल सेक्टरमध्ये तुम्हाला वर्कआउट करण्यासारखी खूप आहे. मी जस्ट हे फक्त प्रॉडक्टचं एक्झाम्पल दिलं. मग तुमचं कार वॉशिंगचं असेल, कार सर्व्हिसचं असेल, कार रेंटलचं असेल, वॉट एव्हर. मग जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे त्याच्यामध्ये इफ यू टेक द लीड, ओके, प्रॉपर टेक्नॉलॉजी तुम्ही वापर केला आणि तो वापर करून ते एक ॲप डेव्हलप केलं, त्या ॲपवरून ऑर्डर घेतल्या, वेबसाईटवरून ऑर्डर घेतल्या आणि त्या ठिकाणच्या जॉग्राफिकल ठिकाणी जे रिटेलर्स असतील ते तुम्ही त्यांना फ्रँचायझी द्या, मटेरियल द्या आणि त्याप्रमाणे सर्व्हिस द्या. त्याच्यामुळे तुमची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होते, बल्कमध्ये परचेस केलं तर तुमचं पर्चेसिंग कॉस्ट कमी होते आणि तुम्ही कमी रेटमध्ये तो प्रॉडक्ट त्या कस्टमरला प्रोव्हाइड करू शकतात. दिस इज जस्ट एक्झाम्पल. जसं ओला आणि ओयोनी केलेलं आहे. सेम वाईज यू कॅन डू एट एनी सेक्टर. मग इलेक्ट्रॉनिक सेक्टर असेल, टी व्हीचं असेल किंवा काय जे असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी करता येईल. समजा आता फ्रीज आहे, त्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप आहे. मग तुम्ही ऑनलाईन तुमचं एक हे केलं, तयार केलं, स्टोअर केलं, रिटेल स्टोअर. मग त्याच्यामध्ये ऑर्डर्स घेऊन त्या एरियातल्या रिटेलरशी मोठमोठ्या कॉन्टॅक्ट जर केला, जसं नगरमध्ये राम एजन्सी मोठी आहे, ओके, मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याशी रेट ठरवून घेतले आणि मी त्याप्रमाणे जर डिलिव्हरी केली कॉम्पिटिटिव्ह रेटला, तिथून त्यांच्याकडून माल घेऊन जर केला तर डेफिनेटली यू कॅन डू मिरॅकल्स. मग ते ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये असू देत, म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टर देखील ऑर्गनाईज नाही आहे. हे झालं रिटेलर संदर्भात. वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये रिटेल म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ॲग्रिकल्चर असेल, FMCG असेल, कन्झ्युमर ड्युरेबल्स असेल, वॉट एव्हर, 2 व्हीलर 4 व्हीलर काय जे असेल ते. मग ह्या ठिकाणी ह्या गोष्टी तुम्हाला जर करता आल्या प्रॉपर ऑर्गनाईज, तर डेफिनेटली यू कॅन लाईक एनिथिंग. आणि तुमची इन्व्हेस्टमेंट झिरो आहे. इन्व्हेस्टमेंट फक्त काय आहे की तुमचं कॉन्टॅक्ट करायचं आहे, कोऑर्डिनेशनची कॉस्ट असेल, ॲप डेव्हलपमेंट असेल, वेबसाईट डेव्हलपमेंट असेल, एवढीच कॉस्ट असणार आहे. आणि तुमचं फक्त एफर्ट्स कुठे असणार आहे, यू हॅव टू रीच अप टू द कन्झ्युमर्स. तुम्ही रिटेलरशी कॉन्टॅक्ट केला आहे, तुमचा सेटअप तयार झाला आहे. जस्ट द थिंग इज दॅट यू हॅव टू जनरेट द डिमांड. ऑर्डर्स जनरेशनचं काम राहील ते, बाकी तुमचा खर्च काहीच नाही आहे. कळलं तुम्हाला माझी कन्सेप्ट? आर यू गेटिंग? हॅलो. येस सर. ओके. सो म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे की हे 3% जर ऑर्गनाइज सेक्टर आहे, तर व्हॉट अबाउट अनऑर्गनाइज सेक्टर 97% आहे. दॅट मीन्स देअर इज अ टेरेमेंडस थिंग्स टू बी डन. त्याच्यावरती खूप काही तुम्ही एफर्ट्स घेऊ शकता आणि काम करू शकतात. सो दिस वॉज जस्ट आयडिया की तुम्ही त्याच्यावरती जर जमलं तर वर्कआउट करू शकतात. ओके. ओके. दिस इज वॉट द फिगर्स अबाउट रिटेल कन्झम्पशन इन इंडिया. फूड ग्रॉसरी आहे, क्लोथिंगमधलं आहे, ज्वेलरीमधलं आहे, केटरिंग सर्व्हिसेस, फर्निचर अँड फर्निशिंग, हेल्थ अँड ब्युटी, कन्झ्युमर ड्युरेबल्स, एंटरटेनमेंट, मोबाईल ॲक्सेसरीज हे आहे. मग त्याचं हे जे आहे ओव्हरऑल तुम्ही ते पाहू शकतात. ओके. इमेजेस इन रिटेलमधलं संदर्भातलं जे आहे पर्सेंटेज किती आहे ऑर्गनाइज रिटेल. फूड ग्रॉसरीमध्ये 11 आहे, क्लॉथिंगमध्ये मात्र ऑर्गनाइज आहे, क्लॉथ सेक्टरमध्ये आहे 39% ऑर्गनाइज सेक्टर आहे. आणि सगळ्यात कमी पाहिलं तर 2% इन एंटरटेनमेंट, 3% मग ज्वेलरी असेल, हेल्थ अँड ब्युटी असेल, मोबाईल ॲक्सेसरीज असेल, बुक्स अँड म्युझिक्स असतील. ओके. 2 नंबर फूड अँड याच्यामधलं ऑर्गनाईज आहे, फूड अँड ग्रोसरीज.
तर मग तुम्ही काय करा, एक ओव्हरऑल जर तुम्हाला खरोखर प्रॉपर बिझनेस करायचा असेल, तुमचं मॅनेजमेंट स्किल वापरायचं असेल, तर यू हॅव टू लुक द अपॉर्च्युनिटीज. समजा तुम्हाला रिटेलमध्ये काही करिअर करायचं असेल, तर मग बिग बाजारचे स्टोअर कुठे कुठे आहेत, काय काय आहेत, मग त्यांना कॉम्पीट करायचं असेल तर आपण काय करू शकतो, किंवा छोटे छोटे रिटेलर्स एकत्र आणून तुम्ही मॅन्युफॅक्चरकडून माल घेऊन त्यांना सप्लाय करू शकतात का. यू कॅन मेक देम ऑर्गनाईज. माझ्याकडे अशीच एक केस स्टडी आहे. माझा एक रिलेटिव्ज आहे, ही इज डीलिंग विथ ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी. मग त्यांनी काय केलं, 7-8 जण एकत्र केले. आधी त्यांना नगरमधून माल होलसेलमध्ये घ्यावा लागायचा. मग त्यांनी काय केलं, 7-8 किंवा 10पर्यंत असतील ते एकत्र आले. मग त्यांनी एक मोठी बल्कमध्ये डिमांड तयार केली आणि मग बार्गेनिंग आणि निगोसिएशन करून त्यांनी डायरेक्ट मॅन्युफॅक्चरकडून माल मागवायला चालू केला आणि तो त्यांना स्वस्तात मिळायला लागला. सो यू कॅन डू दीज थिंग्स. यू कॅन दॅट मीन्स ट्राय टू ऑर्गनाइज अनऑर्गनाइज सेक्टर अँड डू द बिझनेस आउट ऑफ दॅट. ओके. आता याच्यातली एक मी अंबानीची एक गोष्ट ऐकली होती, धीरूभाई अंबानीची का कोणाची तरी होती. तर जस्ट आय विल शेअर ऑन दिस प्लॅटफॉर्म. द थिंग वॉज दॅट की ही वॉज वर्किंग ऑन अ पेट्रोल पंप. एक पेट्रोल पंपवरती काम करत होते आणि देअर वॉज अनदर व्हॉट यू कॉल बॉय वर्किंग देअर. आणि तेव्हा त्याची शिफ्ट संपल्यावर तो काय करायचा, खेळणी घेऊन विकायचा मार्केटमध्ये, पेट्रोल पंपाच्या आजूबाजूच्या ठिकाणी. तो जाऊन होलसेलवरून माल विकत घ्यायचा आणि विकायचा. तर तो त्याचा इन्कम चालू होता आणि धीरूभाई अंबानी वॉज यूज टू ऑब्झर्व दीज थिंग्स की ही इज डुईंग द जॉब ऑन द पेट्रोल पंप अँड ऑल्सो इन अ मीन टाईम. जेव्हा त्याला वेळ भेटेल त्यावेळेस तो हे विकायचा, पार्ट टाईममध्ये खेळणे विकायचा. सो आस्क हिम हिज दॅट बॉय की वाय यू आर डुईंग दिस. सो ही सेइंग दॅट आय वॉन्ट टू अर्न मनी, माय फायनान्शियल कंडिशन इज पुअर, आय एम नॉट दॅट मच साऊंड, so I have to do something extra and earn the money. So he asked ki about the toys, ki at what percentage, what is the margin for that. He used to say that I used to purchase it at 70 rupees and used to sell at 100 rupees. That means there was a margin of 30%. Okay, at every toys. म्हणजे त्याला 30% मार्जिनवर तो विकायचा. मग त्यांनी विचारलं, बाबा तू माल कुठून घेतोय. मग त्यांनी सांगितलं की देअर वॉज अ सप्लायर होलसेलर इन द मार्केट, आय यूज टू गो देअर अँड परचेस दिस. मग त्यांनी विचारलं किती परचेस करायचा, किती विकतो वगैरे असं विचारलं. मग तो सांगितलं मी 10ची क्वांटिटी घ्यायचो आणि विकायचो, पर डे मला 10 मी विकतो किंवा 10ची माझी डिमांड आहे. तर मग धीरूभाई अंबानी डायरेक्ट त्या दुसऱ्या दिवशी त्या होलसेलरकडे गेले किंवा त्या सप्लायरकडे गेले आणि त्यांनी विचारलं, बाबा मला हे चालू करायचं आहे तर तुम्ही मला किती देणार. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुला मी 30% देईल. धीरूभाई अंबानींनी विचारलं की बाबा मला छोट्या प्रमाणात नको आहे, मी बल्कमध्ये घेणार आहे, मला 100ची रिक्वायरमेंट आहे, मी कडे 100 आयटम घेणार, मला बोल किती देणार. मग त्यांनी काय सांगितलं, मी तुला 20% अजून कमी देईल, 50%नी तू तो घेऊन विकू शकतोस. मग धीरूभाई अंबानींनी काय केलं, नेक्स्ट डे त्यांनी आजूबाजू जेवढे पेट्रोल पंप आहे सगळ्यांना गेला, सगळ्या मुलांशी बोलला की तो म्हटला माझ्याकडे एक बिझनेस आयडिया आहे, तुम्ही पार्ट टाईम बिझनेस करू शकतात. मग प्रत्येकाला त्यांनी सांगितलं की ते आपण टॉईज घेऊन जर घेऊन विकले तर तुम्हाला 30% मार्जिन भेटेल, तेव्हा तुमचा वेळेचा सदुपयोग होईल. तुम्ही दिवसाला 10 जरी विकले तर 10 अधिक 300 रुपये तुम्हाला पर डे भेटू शकतात, ॲडिशनल इन्कम होऊ शकतो, महिन्याचे तुमचे 9,000 रुपये होईल. असं त्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि तो असे मुलं घेऊन गेला, 10-12 मुलं घेऊन गेला आणि प्रत्येकाची 10-10ची डिमांड होती. मग त्यांनी होलसेलला आधी सांगितलं होतं की मी हे माणसं घेऊन येणार आहे, तू त्यांना 70%ला तो प्रोडक्ट विक आणि उरलेले 20% माझे आहेत. तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं, तेवढे मुलं घेऊन गेले आणि त्यांनी 70%ला तो माल त्यांना विकला आणि उरलेले 20% यांनी खिशात घातले. म्हणजे असे 10 मुलं आले, 10 मुलांनी 10 गुणिले 10 असे 100 प्रोडक्ट घेतले. 100 प्रोडक्टमध्ये त्याला 20%नी त्याला मार्जिन भेटलं. ओके, म्हणजे 2,000 त्यांनी बसल्या जागेवर कमवले. म्हणजे त्यांनी काय केलं, हे अनऑर्गनाइज सेक्टर होतं. आता याच्यातून लेसन्स भरपूर आहेत ह्या स्टोरीमधून. एक तर तुम्ही इन्कम, पार्ट टाईम इन्कम कसा सर्च करता, सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम, नंतर तुम्ही वेळेचा सदुपयोग कसा करतात, अपॉर्च्युनिटीज सर्च आउट करणं वगैरे. तर धीरूभाई अंबानींनी काय केलं, स्वतः हार्डवर्क न करता स्मार्ट वर्क केलेलं आहे. त्यांनी बस्ट काय केलं, अनऑर्गनाइज सेक्टर एकत्र केलं. म्हणजे वेगवेगळे मुलं आहेत त्यांना त्यांनी बिझनेस सांगितला करायचा, त्यांना नवीन आयडिया दिली, मग याचा त्यांच्यावरती ट्रस्ट बसला. मग ते मुलं तिकडे घेऊन गेला आणि एका दिवसामध्ये कुठल्याही खेळणी न विकता 2,000 रुपये त्यांनी ऑन द स्पॉट कमवले, ते बी 1-2 तासामध्ये. मग याच्यामध्ये त्यांनी काय केलं, अपॉर्च्युनिटी तयार केली स्वतः. त्यांनी एका ठिकाणी पाहिलं, रे बाबा हा करतो, मग त्यांनी ते युनिव्हर्सल केलं, सगळ्या मुलांना सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रोडक्ट त्यांना विकले आणि 20% मार्जिन स्वतः ठेवला. हे मुलं दिवस म्हणजे 4-5 तास विकून 30% मार्जिन घेतो आहे. यांनी फक्त कॉन्टॅक्ट करण्याचं इंटरमिजिएरीचं काम केलं आणि 20% प्रॉफिट कमवला आहे किंवा इन्कम आला आहे विदाऊट इन्व्हेस्टिंग सिंगल रुपीज. मग याच्यामध्ये त्याचं मेन टार्गेट काय होतं, अनऑर्गनाइज लोक त्यांनी एकत्र केले, त्यांना एकत्र करून त्यांनी तो माल त्यांना विकला. त्याच्यामध्ये पण त्यांनी त्याचं मॅन्युप्युलेशन केलं नाही की तू 20%ला मार्जिन देतो, तुला 20%वर घे, असं नाही. 30% मार्केट रेट चालू आहे, 30%लाच दिलं, त्यांचा लॉस केला नाही. पण हे मुलं आणण्याचे, एकत्र बिझनेस देण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून 20% मार्जिन घेतलं सप्लायरकडून. तर मग याच्यामध्ये मेन थिंग काय आहे की ही हॅज लुक इन टू द अपॉर्च्युनिटी, क्रिएटेड द अपॉर्च्युनिटीज. त्यांनी एका मुलाचं विकायचं पाहिलं,
एखादा म्हटलं असतं अरे मी पण विकतो, मग त्यांनी 20-30% माल घेऊन स्वतः विकायला लागला असं. त्यांनी असं केलं नाही. त्यांनी अजून 10 मुलं गोळा करून तिकडे नेले आणि त्या दुकानदाराला सेम 30% त्यांनी द्यायला सांगितले आणि 20% स्वतःचा प्रॉफिट काढून घेतला. सो इन दिस वे ही वॉज दॅट मच स्मार्ट इनफ टू क्रिएट द ऑपॉर्च्युनिटीज. मग त्यांनी अनऑर्गनाइज सेक्टर ऑर्गनाईज केलं. सो लाईकवाईज यू कॅन डू ऑल्सो. आता याच्यामध्ये अजून भरपूर आहेत. 1 मिनिट. हॅलो हॅलो, हां बोल का. ते तुमचं एसबीआय कार्ड अप्रूव्ह आलेलं आहे अकाउंटला, हो हो. तर त्यासाठी तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागेल का? मला ऑलरेडी एक एस बी आय कार्ड आलेलं होतं. मग 2 त्याला ॲन्युअल चार्जेस किती लागतील? 499 499. ओके चालेल चालेल. मग मला तिकडे यावं लागेल का? तुम्हाला ऑलरेडी कसं भेटलं, आपल्या ब्रँचकडून भेटलं का? नाही दुसऱ्या बँककडून भेटलं मला, बाहेरून भेटलं. ठीक आहे, येऊन जा बँकेत बघू. चालेल चालेल. मी दुपारून आलं चालेल ना? चालेल चालेल चालेल. ओके. Hello. So in this way I just want to highlight that you have to search, you have to create, you can create the opportunities, okay, as per the needs of the market, okay. These are the different types of intermediaries, channel members, okay, on the basis of physical flow, title flow, payment flow, information flow, promotion flows, okay. So supplier, फ्रॉम सप्लायर टू मॅन्युफॅक्चरर. हे सप्लायर म्हणजे कुठले आहेत? रॉ मटेरियल सप्लाय करणारे आहेत. मॅन्युफॅक्चर म्हणजे द कंपनी हू इज गोइंग टू मॅन्युफॅक्चर द प्रॉडक्ट्स, फिनिश गुड्स. मग मॅन्युफॅक्चररला काय करायचं असतं? म्हणजे फिनिश गुड्स तयार करण्यासाठी रॉ मटेरियल लागतं. ते रॉ मटेरियल ते सप्लायरकडून घेतात. सो सप्लायर यूज टू सप्लाय द मटेरियल टू द मॅन्युफॅक्चरर थ्रू ट्रान्सपोर्टर्स अँड वेअर हाऊसेस, ओके. Then manufacturer used to manufacture the goods, okay. He is going to create the finished goods, and after that he is going to supply these goods to the dealers and customers through dealers or direct to the customers. So in between there is a transporters and warehouses, okay. Then title flow, this is physical flow of goods. This is in this case, a case of supplier there is a raw material, and in case of manufacturer there is a finished goods from manufacturer to customer. Then title flow, from supplier to manufacturer of raw material, then from manufacturer to dealers and customers. Then payment flow, okay, manufacturer is going to make the payment to the supplier of the raw material through banks, okay. Then customer is going to make the payment to the banks to the dealers, and dealers going to pay to the manufacturer. So this is a one way flow of payment. Then information flow, from supplier to the transporter, warehouses, banks, from supplier to manufacturer and through this channel, and vice versa, from manufacturer to the supplier also. Then from manufacturer through dealer to the customer, okay. Same way, transportation, warehouses, banks, and okay. And it is also in both way, from manufacturer to customer and from customer to the manufacturer. Then promotion flow, from supplier to the manufacturer through advertising agencies, from manufacturer to dealer to the customer from advertising agencies. So these are the different flows of products, title, payment, information, and promotion. So there are 5 flows. Retail level service, self service आपण मागे पाहिली होती. तर कस्टमर कॅरी आउट देअर ओन लोकेट, कम्पेअर, सिलेक्ट द प्रोसेस टू सेव्ह द मनी. म्हणजे बिग बाजारमध्ये सेल्फ सर्व्हिस आहे. तुम्ही त्या शेल्फमध्ये जातात, साबण पाहिजे असेल तर कम्पेअर करतात, रेटचा असेल, क्वालिटीचा असेल, ओके, क्वांटिटीचा असेल, आणि यू आर गोइंग टू सिलेक्ट दॅट प्रॉडक्ट, ओके. देन सेल्फ सिलेक्शन, कस्टमर्स फाइंड देअर ओन गुड्स ऑल्दो दे कॅन आस्क फॉर द असिस्टंट, ओके. स्वतः जाऊन हे करतात. Then limited services, these retailers carry more shopping goods, services such as credit and merchandise, return privilege. Customer need more assistance and information. Full service, salesperson are ready to assist in every phase of the locate, compare and select process. ते 4 प्रकारच्या सर्व्हिसेस आहे रिटेल लेवलला. तर इट व्हॅरीज फ्रॉम द फ्रॉम टाईप ऑफ रिटेलर्स. रिटेलरच्या टाईपप्रमाणे किंवा प्रॉडक्टच्या स्वरूपाप्रमाणे ह्या सर्व्हिसेस व्हॅरी करतात. Types of retailer: specialty stores, department stores, supermarkets, discount stores, convenience stores, off-price retailers and super stores. हे जनरली
5-6 प्रकार आहेत रिटेलर्सचे. आता आता रिटेलर्सचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या पॅरामीटरवरती किंवा क्रायटेरियावरती होतं. जसं अमाऊंट ऑफ सर्व्हिस, म्हणजे तुम्हाला सर्व्हिस कशी पाहिजे, सर्व्हिसचं स्वरूप काय आहे त्याच्यावरती. देन प्रॉडक्ट लाईन, देन रिलेटिव्ह प्राइजेस, ऑर्गनायझेशनल अप्रोच, याप्रमाणे रिटेलचे क्लासेस तयार होतात. सेल्फ सर्व्हिस रिटेलर्स, कस्टमर्स आर विलिंग टू सेल्फ सर्व्हिस टू सेव्ह मनी, कन्व्हिनियन्स स्टोअर्स अँड फास्ट मुव्हिंग गुड्स, शॉपिंग गुड्स. लिमिटेड सर्व्हिस रिटेलर्स, मोस्ट डिपार्टमेंटल स्टोअर्स. मग डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये तुम्ही जातात आणि तुमच्याप्रमाणे ते लिमिटेड सर्व्हिस आहे, जिथे गरज आहे तिथेच दिली जाते, अन्यथा अननेसरी दिली जात नाही. फुल सर्व्हिस रिटेलर्स, सेल्स पर्सन असिस्ट कस्टमर्स इन एव्हरी आस्पेक्ट ऑफ शॉपिंग एक्सपिरियन्स, हाय एंड डिपार्टमेंट स्टोअर्स अँड स्पेशालिटी स्टोअर्स. तर हे झालं सर्व्हिसच्या स्वरूपानुसार रिटेलर्सचे प्रकार. सेल्फ सर्व्हिस रिटेलर्स, लिमिट सर्व्हिस आणि फुल सर्व्हिस. प्रॉडक्ट लाईनप्रमाणे रिटेलर्सचे प्रकार आहेत, क्लासेस आहे किंवा क्लासिफिकेशन आहे. स्पेशालिटी स्टोअर्स, डिपार्टमेंट स्टोअर्स, सुपर मार्केट्स, कन्व्हिनियन्स स्टोअर्स, सुपर स्टोअर्स, कॅटेगरी किलर्स. ओके. स्पेशालिटी स्टोअरमध्ये नॅरो प्रॉडक्ट लाईन आहे विथ अ डीप असॉर्टमेंट, म्हणजे एक स्पेसिफिक प्रॉडक्ट लाईनच ते कॅरी करतात. डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये व्हरायटी आहे खूप मोठ्या प्रमाणात. कन्व्हिनियन्समध्ये लिमिटेड लाईट आहे. सुपर स्टोअर्समध्ये मग फूड असेल, नॉन फूड असेल अँड सर्व्हिसेस असेल. कॅटेगरी किलर्स, जायंट स्पेशालिटी स्टोअर्स. आता रिलेटिव्ह प्राइस ऑन द बेसिस ऑफ प्राइसिंग स्ट्रॅटर्जीज, देर आर डिफरंट रिटेलर्स. डिस्काउंट स्टोअर्स, लो मार्जिन्स आर ऑफसेट बाय हाय व्हॉल्यूम, याच्यामध्ये यांची फ्रिक्वेन्सी सेलिंगची जास्त असते आणि दे चार्ज लेस प्राईज ॲज कम्पेअर टू अदर्स, मग लो मार्जिन्स असतो यांच्यामध्ये. ऑफ प्राईज रिटेलर्स, इंडिपेंडंट ऑफ प्राईज रिटेलर्स. देन फॅक्टरी आउटलेट्स, लेव्हिस फॅक्टरी आउटलेटमध्ये डायरेक्ट कंपनीचं आउटलेट असतं. रिबुक वगैरे वेगवेगळे कंपनी आहेत त्यांचं डायरेक्ट आउटलेट असतं. वेअरहाऊस क्लब्स, काही ठिकाणी वेअरहाऊसचे डायरेक्ट क्लब्स असतात, थ्रू दॅट दे आर गोइंग टू सेल देअर प्रोडक्ट्स. ऑन द बेसिस ऑफ ऑर्गनायझेशनल अप्रोच, क्लासेस ऑफ रिटेलर्स, कॉर्पोरेट चेन स्टोअर्स, कॉमनली ओन अँड कंट्रोल, कॉर्पोरेट लेवल म्हणजे द्राक्ष बागायत संघ असेल किंवा काय असेल. व्हॉलेंटरी चेन्स, होलसेलर स्पॉन्सर्ड ग्रुप्स ऑफ इंडिपेंडंट रिटेलर्स, रिटेलर्स कॉपरेटिव्स, ग्रुप्स ऑफ इंडिपेंडंट रिटेलर्स who buy in bulk, franchisee organizations based on the something unique, merchandising conglomerators, diversified retailers lines and firms under the central ownership. Now these are the different. आता आपण एक एक पाहूयात. हे खूप मोठं आहे. इन नेक्स्ट लेक्चर वी विल डील विथ दॅट. आता किती 5 मिनटं राहिलेत, 2च मिनटं राहिलेत. कुणी अजून हे केलेलं आहे याच्यावरती वर्कआउट ॲडव्हर्टाईजवरती? मला फक्त 5-6 रिप्लाय भेटले आत्तापर्यंत. आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? यस सर. ॲडव्हर्टायझिंगमध्ये बाकीच्यांनी केलेलं नाही प्रेझेंटेशन. वाय दिस इज हॅपनिंग? मागच्या याच्यामध्ये सेम झालं आहे. मागच्या ओबी संदर्भात सगळ्या मुलांनी कुणीच प्रेझेंटेशन केलं नाही. फक्त 5-6 किंवा 10 असतील जास्तीत जास्त मॅक्झिमम. बाकीच्या मुलांनी केलेलंच नाही. वाय दिस इज हॅपनिंग? अटेंडन्स पण डे बाय डे कमी होत चालला आहे. ॲज आय हॅव डिस्कस विथ अदर फॅकल्टीज. अटेंडन्स पण नाही आहे, तुमचा कंप्लायन्स पण नाही आहे, इंटरनल मार्क भेटणार नाही ह्यावेळेस. आय एम व्हेरी स्ट्रिक्ट. फेल झालं तरी चालतील. प्लीज पास ऑन दिस मॅसेज टू द अदर्स. अदरवाईज व्हॉट इज हॅपनिंग की मी शिकवतोय आणि तुम्ही यू आर टेकिंग ग्रांटेड की सिनियर मुलांना असं झालं. सिनियर मुलं पण तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन करत नाहीत. ओके. सो यू शुड बी व्हेरी मच क्लिअर अबाउट ऑल दीज थिंग्स. ओके. थँक यू.